चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली, मिरज, कुपवाड शहराचे अनेक प्रश्न आहेत, पण किरण सूर्यवंशी नगरसेवक होते 2007 ला। त्यांना रंगरेजनाही माहिती आहे। या शहरातले आज जी कामं थोडी बहुत दिसत आहेत, ते सगळी कामं आम्ही पुढाकार घेऊन त्या काळी सुरुवात केली। आमचे मैनुद्दीन बागवान नगराध्यक्ष महापौर झाले आणि पहिल्या दुसऱ्या मीटिंग मध्ये त्यावेळी या शहरात अगदी कुपवाडला पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नव्हत्या। 14 टाक्या आम्ही बांधल्या। या कुपवाडमध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती म्हणून भुयारी गटर नाही असं त्यावेळी सांगण्यात आलं। मग आधी 14 टाक्या केल्या। त्या टाक्यांचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भुयारी गटाराची योजना मंजूर करण्याची व्यवस्था आम्ही केली। मी तुम्हाला असंख्य कामं सांगेन की मला माझ्या सहकाऱ्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संधी मिळाली त्यावेळी आम्ही अनेक गोष्टी या शहरासाठी केल्या। खरं म्हणजे अगदी अहिल्यादेवी होळकरांचा या ठिकाणी परवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभा केला। मी पालकमंत्री होतो त्याच वेळी याची सुरुवात आम्ही सगळ्यांनी केली। या शहरामध्ये कोर्टाची इमारत आणि कलेक्टरची इमारत, कलेक्टर ऑफिस, पतंगराव कदम साहेब ज्यावेळी या शहराचे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी पतंगराव कदम साहेबांनी पुढाकार घेऊन कोर्टाची इमारत केली, कलेक्टरच्या ऑफिसची इमारत पूर्ण केली। हे पोलिसांचं डीएसपी कार्यालय की नाही, पोलीस अधीक्षक जिथं बसतात, ते मी पालकमंत्री झाल्यावर या शहरात पूर्ण करण्याची व्यवस्था केली। आता ही उद्घाटन करत फिरतायत, माझा काही तक्रार नाही, कारण सत्ता ज्याची ते त्याच्या हातात कात्री असते, त्यामुळे त्यांनी कात्री कुठं कुठं लावायची हा त्याचा प्रश्न आहे। पण ही इमारत देखील आम्हीच पूर्ण केली। मग भारतीय जनता पक्षाने या शहरात काय केलं हा माझा खडा सवाल आहे। काहीच जर करत नसेल तर मग त्यांना आपण मतं द्यायची का? प्रभाग क्रमांक 1 परंपरेने शेठजी मोहिते अनेक वर्ष काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आहेत। अनेक वर्ष इथं काँग्रेसलाच तुम्ही आधार दिला, पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे हा काँग्रेसचा हक्काचा मतदार आहे। म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मगाशी विश्वजित म्हटले की निकाल सुरू होईल त्यावेळी पहिला झटका तुम्ही भारतीय जनता पक्षाला या प्रभागाचे 4 उमेदवार निवडून द्याल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे। मधल्या काळामध्ये अन्यायी घरपट्टी वाढ केली महापालिकेने घरपट्टी वाढ केली। त्यावेळी विधानसभेत मी आवाज उठवला। त्यावेळी सभागृहात मंत्र्यांनी सांगितलं नाही आम्ही मार्ग काढतो, तुम्ही काय काळजी करू नका। घरपट्टी वाढीच्या विरोधी आम्ही आवाज उठवला। त्यावेळी ड्रेनेज, विधानसभेतच ड्रेनेजच्या व्यवस्थेसाठी 24 कोटी कमी पडत होते, त्याची मागणी विधानसभेत मंत्र्यांच्याकडे आम्हीच केली। सांगली मिरजेचा रस्ता चौपदरी झालेला आहे, तो चौपदरी करण्याचं काम देखील आम्हीच सुरू केलेलं होतं। आणि या शहरामध्ये पूरपट्ट्याच्या मध्ये सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, दत्तनगर, काकानगर, कर्नाळ रोड, तिकडे सांगलीतला प्रश्न आहे हा। पूरबाधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने पुनर्वसन नोटीस दिल्या, त्या देखील थांबवण्याचं काम केलं। पुनर्वसन करताना योग्य पुनर्वसन व्हावं, तिथल्या लोकांना काही शंका होत्या, लोकांनी त्याला विरोध केला। आज या शहरामध्ये पहिल्यांदा आमचं सरकार होतं त्यावेळी 19-20च्या दरम्यान मध्यवर्ती शारीरिक तपासण्या मोफत आणि माफक दरात करण्याची योजना बसवेश्वर मध्यवर्ती तपासणी केंद्र नावाने उभारलं आम्ही केंद्र। त्यात आज गोरगरीब स्वतःची रक्ताची तपासणी करायची असेल तर कोणतीही मागं पुढे विचार न करता तिथं जाऊ शकतात। रोज शेकडो लोक तिथे जातात आणि आपली रक्त तपासणी करतात, कारण देशातलं, राज्यातलं पहिलं ते केंद्र आहे मोफत रक्त तपासणीचं, जे महापालिकेने चालवायला आम्ही त्यावेळी लावलं। आणि आज ते मोफत रक्त तपासणी केंद्र हे या सांगली, मिरज, कुपवाडच्या गरीबातल्या गरीब माणसाला न्याय देणारं केंद्र तयार झालेलं आहे। वानलेसवाडीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही बांधलं 5 कोटी रुपये खर्च करून। आपल्या वारकरी भवन सांगलीवाडीचं असेल, तिथंही आम्ही काम सुरू केलं।
या शहरात अशी कल्पना होती की चांगले बागबगीचे व्हावेत. महावीर उद्यान अमराईला त्या ठिकाणी आम्ही विकसित करून दिलं. ही काळी खान जी आहे, काळी खानचं काम देखील 8 कोटी रुपये मी द्यायची व्यवस्था केंद्र सरकारकडून आणले, प्रस्ताव पाठवून, आणि 8 कोटी रुपये खर्च करून त्यावेळी आमचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर होते, त्या काळ्या खाणीला देखील चालना देण्याचं काम आम्ही केलं. 8 कोटी कारंज, बोटिंग, विद्युत व्यवस्था, बैठक व्यवस्था, उद्यान विकसित करण्याचं काम आम्ही केलं. त्या नवीन पर्यायी पूल, आयर्विन पूल होता, कंपनीचं पत्र आलं की फार वर्ष झाली आहे कंपनीचं पत्र येऊन की हा पूल आता जुना झालेला आहे, नवीन पर्यायी पूल बांधला. मी पुढाकार घेतला आमचं सरकार 19 साली आल्यावर, आणि आयर्विन पुलाच्या बरोबर बाजूला नवा पूल बांधला. नवा पूल बांधून त्या ठिकाणी आयर्विन पुलाला पर्यायी व्यवस्था करून देण्याचं काम देखील आम्हीच सगळ्यांनी केलं. आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण हे आहे की ज्यांनी तुमच्याकडे मतं मागायला लोक येतात, पैसे वाटून मतं मिळतात असं काही लोकांचा गैरसमज आहे. मतं मागत असताना जनता हा विचार करते की यांच्याकडून आपल्याला 5 वर्षात काय मिळालं. आता 5 वर्ष नाही, 8 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार या शहरावर 8 वर्ष राज्य करतंय. भाषण करतात डबल इंजिन, ट्रिपल इंजिन. दिल्लीत सरकार यांचं, मुंबईत यांचं सरकार, सांगलीतही 2017 नंतर मला वाटतं यांचंच सरकार 5 वर्ष होतं. त्यानंतर प्रशासक आला, प्रशासक देखील त्यांचाच आहे, कारण त्यांचं सरकार आहे. 8 वर्ष भारतीय जनता पक्षाने या शहराला काय दिलं. राज्याचे मुख्यमंत्री सांगतात याव करू त्याव करू, 1000 कोटी रुपये देऊ. 1000 कोटी द्यायला मागचे 8 वर्ष कुणी हात धरले होते? तुम्हीच मुख्यमंत्री होता, तुम्हीच उपमुख्यमंत्री होता. आम्ही काय 2 वर्ष कुठेतरी होतो, पण तुम्ही 8 वर्षात काय दिलं? आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो काय दिलं मी तुम्हाला सांगितलं. पण 8 वर्षाचा काळ त्यांचा या शहराने तुम्ही दिला. 2-2 आमदार निवडून दिले त्यांचे. पण असं एक काम सांगा की त्यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात झालं. आता म्हणतात विमानतळ करू. आता विमानतळ करू म्हणायला जागा आहे का? ज्या जागेत विमानतळ, बाहेर जागा अक्वायर करा, जागा चांगलं मोठं विमानतळ करा, आमची काय हरकत नाही. पण त्याच्यासाठी काही विचार नाहीये. प्रचार सभेला आले, मागणं चिठ्ठी आली की वाचणे, याने या शहराचा विकास होणार नाही. शेवटी बंधू भगिनींनो, या शहराचा विकास आम्हालाच करायचा आहे. आम्हाला तुम्हाला पुन्हा पुन्हा येऊन मतं मागायची आहेत. काही आम्ही मागच्या वेळी निवडणूक लढवली, त्याच्या आधी निवडणूक लढवली. 2007 पासून तर मी महापालिकेच्या सर्व निवडणुका लढवतोय. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एवढी बांधिलकी पत्करलेली आहे की आम्ही तुम्हाला कधी सोडणार नाही. तुम्हाला पूर्ण सेवा देण्याचं काम आम्ही करू. आणि ज्यांनी मोठमोठे नेते येतात शहरात, भाषण करतात तर निघून जातात, त्यांना परत विसरतात ते की आपण सांगलीत काही जाहीर केलं. इचलकरंजीत केलं तर सांगलीतलं विसरतात, इचलकरंजीतून कोल्हापुरात केलं तर इचलकरंजीतलं विसरतात. त्यामुळं शाश्वत माणसं कोण आहे, तुम्हाला चांगली सेवा कोण देणार आहे, याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करावा अशी माझी विनंती आहे. खरं म्हणजे शहरावर अनेक प्रश्न तयार झालेले आहेत यांच्या काळात. नशेखोरी प्रचंड वाढलेली, कोपऱ्या कोपऱ्यावर नशेच्या गोळ्या मिळायला लागल्या, इंजेक्शन्स मिळायला लागले, तरुण पिढी नशाच्या वेख्यात जायला लागली. त्याच्यावर आम्ही एक पुस्तिका काढली या शहराचा पंचनामा म्हणून, पण आम्हाला ही वाटायला परवानगी नाहीये म्हणून आम्ही वाटत नाही. पण ह्यामध्ये या शहरात मागच्या 1-2 वर्षामध्ये या शहरात किती नशेबाजी झाली, किती खून झाले, किती दरोडे पडले, कसे रस्ते खराब आहेत, रस्त्यामध्ये खड्डे जास्त आहेत का रस्ता जास्त आहे, या सगळ्याची वर्तमानपत्रांनी जी वर्णनं केली आहेत ती आम्ही एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सरकारला मान्य नाही. निवडणूक आयोगाच्या वतीने इथं बसलेले आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना लक्षात आले, वाचल्यात की अरे हे आपल्यावरच आहे, म्हणून त्यांनी परवानगी दिलेली नाही असं माझं मत आहे. त्यांना वाटलं की हे आपलंच बिंग उघडं पडेल,
म्हणून त्यांनी परवानगी दिली नाही. शेवटी लोकशाहीमध्ये काही विरोधी पक्षावर चुकीचा आरोप असेल तर त्याला मंजुरी नाकारणं हा अधिकार आहे. पण जे फॅक्ट आहेत, ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचं वर्णन करणं हे निवडणूक आयोगाच्या कुठल्याही संज्ञेमध्ये बॅन नाहीये किंवा त्याला बंदी घालता येत नाही. पण यांनी हेही करून दाखवलं. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक ही लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आपल्याला वापरायची आहे. मी मगाशी एके ठिकाणी सांगितलं, काही लोकांना असं वाटतं की पैसे वाटले की आपण निवडून येतो. माझी आपल्या वार्ड नंबर 1 मधल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अशा भूलथापांना आणि प्रलोभनाला कुणीही बळी पडू नका. या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण काही करू शकतो असं काही लोकांना वाटतंय. त्याला हिसका दाखवण्याची व्यवस्था या उद्याच्या 15 तारखेला आपण करा. खरं म्हणजे या प्रभागातील सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांनी पक्ष बदलले, ज्यांनी समोरच्या बाजूला जाऊन निवडणुका लढवल्या, त्यापेक्षा प्रामाणिक आणि निष्ठावंत लोकांच्या मागे आपण उभा राहा. शेठजी मोहितेंना माझ्यापासून फोडण्याचा प्रचंड प्रयत्न झाला, रंगरेजना देखील प्रयत्न झाला. समोरच्या बाजूला बोलवायचे, 50 लाख रुपये देतो तुम्ही इलेक्शनला, तुम्ही काय काळजी करू नका, एवढे देतो तेवढे देतो. मला मुद्दामून सांगितलं पाहिजे की शेठजी मोहिते आणि रंगरेज हे ठामपणाने म्हटले, आम्ही जयंत पाटलांच्या बरोबर राहणार, आम्ही काही तुमच्या नादाला लागणार नाही. त्यामुळे निष्ठेचं महत्व फार मोठं असतं. गाडगेंना देखील तीच प्रचंड आमिषा दाखवण्यात आली. ते म्हटले नाही, मला असं वाटतं की आम्ही जयंत पाटलांच्यावर राहणार, आम्ही काँग्रेस बरोबर राहणार. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर राहण्याचा निर्णय ह्या चौघांनी घेतला. आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की निष्ठा ही फार महत्वाची असते. बाजारात गेल्यानंतर अनेक गोष्टी मिळतात, पण प्रामाणिकपणा ही एकाच दुकानात मिळतो, सगळ्या दुकानात मिळत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा असा पक्ष आहे की आम्ही सर्व धर्म समभाव मानणारी लोक आहोत. स्वर्गीय वसंतराव दादांनी या शहराला जे शिकवलं, जी विधायक भूमिका स्वीकारली आणि या शहरातल्या गोरगरीब वेगवेगळ्या 12 बलुतेदारांना आधार देण्याचं काम या शहरात पूर्वीपासून चालत आलेलं आहे. तेच काम करण्याचं काम आम्ही भविष्य काळात करू, हे वचन तुम्हा सर्वांना देतो. माझे हे 4ही उमेदवार, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 तुतार्या आणि 2 हात याच्यावर बटन दाबल्याशिवाय बाहेर यायचं नाही, गडबड करायची नाही. कुठल्याही परिस्थितीत 4 शेवटचं बटन दाबल्याशिवाय मत नोंद होणार नाही. तुतारी पहिली, त्यानंतर मला वाटतं आमच्या रईसाताई रंगरेजांचा हात, 2 बॉक्स आहेत, 2 पेट्या आहेत, 2 मशीन आहेत. पहिल्या मशीनवर शेठजी मोहितेंची तुतारी बघायची, त्याच्या खाली आमच्या रंगरेज रईसाताईंची हात बघायचा. दुसऱ्या बॉक्सवर बघायचं अभियंता सूर्यवंशी अभियंता विनय यांचा हात बघायचा. आणि मग खाली आल्यावर 1 नंबरला खालच्या ग्रुपमध्ये आमच्या विजय घाडगेंची तुतारी वाजवायची. तुतारी वाजवल्याशिवाय बाहेर यायचं नाही. ते दाबलं की नाही की जरा मोठा आवाज येईल तुम्हाला. मोठा आवाज आल्याशिवाय ते बटन सोडायचं नाही. त्यामुळे विजय घाडगेंची तुतारी वाजल्याशिवाय यातनं टेन्शन घ्यायचं नाही. नाहीतर पुढं तो अधिकारी, त्याला कळलं की नाही की हे राष्ट्रवादीचा आहे, हे काँग्रेसचा आहे, की अधिकारी आता बोले लवकर 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 काय करा ताई, लवकर लवकर आटपा. टेन्शन घ्यायचं नाही. तिथं गेलं की आपल्या बापाचीच प्रॉपर्टी आहे, काय घाबरायचं नाही, कोणी काही बोललं तरी.
आपला तो बॉक्स आहे तो तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळी तिथं सगळी 4 बटणं दाबल्याशिवाय बाहेर यायचं नाही. तुम्हाला कुणी तिथनं बाहेर घालवू शकत नाही. आणि म्हणून उद्याच्या तारखेला 15च्या तुम्ही सर्वांनी सांगलीचा स्वाभिमान जपण्यासाठी सांगली, कुपवाड, मिरज या शहरांचा महापालिकेचा हा समूह, महापालिका, नगरपालिका ही ताकदीनं तुमच्या सेवा करण्यासाठी, तुमची रात्रंदिवस सेवा करण्यासाठी या 4ही उमेदवारांना आपण विजयी करा एवढी विनंती करतो. आणि